इथं चालू करू आपण त्यांचे बी म्हणजे दोन्ही बाकी आसान तुम्ही असले असले भाऊचा व्हिडिओ घ्या रे कोण हाँ तो सिनेमैटिक नहीं का ओके बराबर काय झालं काय चाल चाल काय झालं ओके इकडून पुढं आमचे रजिस्टर राहून जातील ना आणि आपले आशीर्वाद या परिक्रमेच्या माध्यमातून काही स्वरूपी आमच्या बरोबर राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा काही चुका झाल्या असतील तर ते सर्वस्वी आमच्या आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या साईबाबांनी घडून आणलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो चुकांबद्दल आणि पुन्हा एकदा पुढील वर्षासाठी या वर्षी आत्ताच आमंत्रण देतो. चला चला. जय हिंद. कहाँ से हो? बिहार से. तो मैं अभी अपने लोनी से ओपनिंग को गया तो ओपनिंग करके अभी मैं घर जा रहा था तो मेरे को बिहार के जो भैया मिले, देख सकते हो जो ये स्केटिंग से 12 ज्योतिर्लिंग कर रहे हैं. उनके अभी कितने ज्योतिर्लिंग कंप्लीट हो गए और कितने दिन से उनकी यात्रा स्टार्ट हो गई, उनसे आप जानकारी करेंगे. पहले तो सभी दर्शकों को हर हर महादेव, जय श्री राम, राधे राधे. मेरा नाम हुआ स्केटर इंद्रजीत और मैं बिहार जिला पश्चिमी चंपारण का रहने वाला हूं और मैं 12 ज्योतिर्लिंग 4 धाम स्केटिंग यात्रा कर रहा हूं, जिसमें 5 ज्योतिर्लिंग और 2 धाम कंप्लीट हो गए. साथ में और सारा तीर्थ स्थल भी कंप्लीट हो गए. अभी मुझे गांव से निकले हुए 3 महीने 3 दिन हो गए. अभी साईं बाबा शिरडी से दर्शन करके अभी जा रहे हैं घुसमेश्वर वो दर्शन करने के लिए. तो भैया का बहुत बहुत धन्यवाद क्योंकि हमारे महाराष्ट्र में आए आप. क्योंकि जब मैं महाराष्ट्र छोड़ता हूँ तो मेरे को पता चलता है क्योंकि कैसी दिक्कत होती चलने में. जब मैं साइकिल यात्रा करता हूँ कितनी दिक्कतें आते हैं. आप भैया तो स्केटिंग से जा रहे क्योंकि स्केटिंग में भी कुछ दिक्कतें आती है, मेरे को पता है. जो कि मेरा एक झारखंड का एक दोस्त है जो उसका नाम तो मेरे को पता नहीं, वो भी स्केटिंग से पूरी ज्योतिर्लिंग करके अभी घर जा रहा है. उसका घर अभी 160 किलोमीटर. शंभू ऐसे शंभू नाम है उसका, जो कि मेरे को वो इधर मिला था अपने त्र्यंबकेश्वर. जब मैं भी साइकिल यात्रा ही कर रहा था क्योंकि मेरे मेरी 6वीं ज्योतिर्लिंग थी, तभी मैं उधर से निकला और उनको जो साथ में थे हम सब साथ में खाना भी ना खाया क्योंकि उनको भी बहुत अच्छा लगा और मेरे को भी बहुत अच्छा लगा कि आप हमारे महाराष्ट्र में आए और ऐसे अपनी यात्रा स्टार्ट जो है वो आपको बहुत बहुत अभिनंदन और शुक्रिया क्योंकि आपकी यात्रा अच्छी होनी चाहिए ये बोलता हूँ. और अभी आप होटल में चल सकते हो, कुछ चाय पानी चलो. क्योंकि हम भैया को अभी चाय नाश्ता कर रहे. जो ये भैया है अपने बिहार से जो स्केटिंग यात्रा कर रहे हैं, जो अभी वो जा रहे हैं अपने भुसनेश्वर संभाजीनगर ज्योतिर्लिंग किले कि जो ये जिधर दिखे उधर इनको अपने जो मदद होगी वो मदद कर सकते हैं. क्योंकि भैया 3.5 महीने हो गए ना आपको? 3 महीने 3 दिन. 3 महीने 3 दिन हो गए उनको. अभी मैं जो अपने लोनी से ओपनिंग करके अभी मैं घर जा रहा था तो मेरे को भैया बस में से देखे, मैं बस में से नीचे उतर गया क्योंकि जब मैं महाराष्ट्र छोड़ता हूँ मेरे को पता चलता है. क्योंकि आपने महाराष्ट्र में जो बाहर से आते हैं ना, इनको आप बहुत बहुत शुक्रिया करना चाहिए क्योंकि मेरे को पता चलता है. हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.
लँडमार्कची पण दाखवतात मध्ये साईसाठी मध्ये लँडमार्कची त्याच्यात ते बीच वरून सोडलं आहे थिएटर आहे स्विमिंग हे आपले साईसिटीमध्ये जिम सुविधा एवढ्या जास्त तर आपण सध्या आलेलो आहे महात्मा गांधी चॅरिटेबल प्रदर्शन या ठिकाणी लिओ लायन्स क्लब जो कमीत कमी 4 दिवसाचा कार्यक्रम आहे 12, 13, 14, 15. तर आपण सगळ्या स्टॉलवाल्यांकडून आलो, सगळ्यांकडून जानकारी घेतली. आता आपण इथं देवकर नॉलेज ह्या ठिकाणी आलो आहे, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ का आपलं कुठं आहे काय आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं देवकर नॉलेज हब एक फार मोठं हब असून या ठिकाणी प्रत्येक प्रकारचं एज्युकेशन आपण घेऊ शकतो. या ठिकाणी 8वी ते 10वी फाउंडेशन, त्याचबरोबर 11वी 12वी सायन्स, त्याचबरोबर CBSEचे सर्व प्रकारचे क्लासेस आपण या ठिकाणी घेतो. आणि आपल्याकडे एक नवीन ब्रांच नवीन कोर्स आहे ॲबॅकस. ॲबॅकस हा लहान मुलांसाठी अतिशय चांगला कोर्स असून तुम्ही याला नक्की संपर्क करा. मुलं काही सेकंदामध्ये गणित सोडवतात. आणि तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे प्रत्यक्ष याल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सर्व डिटेल माहिती देऊ. आमचा पत्ता आहे अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ, कलाशी कॉम्प्लेक्स, 1st फ्लोअर, देवकर नॉलेज हब. त्यांनी जे जानकारी सांगितली आणि आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये बरं का, कारण की गावाचं नाव ते विसरलं सांगायचं. कारण की प्रत्येक ठिकाणी जर सारखं नाव असलं ना मग गावाचं नाव विसरून जातं. तर आपल्या कोपरगावमध्येच आहे. चला मी एखाद्या दिवशी येईल आणि नक्की त्यांची एक जाहिरात आपण करून टाकू व्हिजिट. कारण की भरपूर काही आपण व्हिजिटिंग करतो, पेड प्रमोशन पण करतो. पण आता कसं आहे माहिती का, नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन काही गोष्टी सांगावं लागत आहे. आता आज महात्मा गांधी प्रदर्शनमध्ये तर उद्या कुठं असेल सांगू शकत नाही. तर जय महाराष्ट्र.